वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। धुळे शहरातील साक्री परिसरात श्री अग्रेसन महाराज शैक्षणिक ट्रस्ट संचालित अग्रेसन महाराज बाल मंदिर प्राथमिक शाळेला सकाळी संस्थाध्यक्ष नंदू अग्रवाल यांनी कुलूप लावून घेतल्याने एकच गोंधळ उडाला। विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागल्याने पालकांचा संताप देखील अनावर झाला। अखेर पोलिसांनी शाळेत धाव घेत सर्व तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला। मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विरोधात संस्था अध्यक्षांनी पोलिसांना निवेदनही दिले। साक्री परिसरातील श्री अग्रेसन महाराज शैक्षणिक ट्रस्ट संचालित श्री अग्रेसर महाराज बाल मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेच्या टाइमवर शाळेत पोहोचले, परंतु शाळेबाहेरील गेटवर कुलूप लावलेले असल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले। परंतु शेजारी असलेल्या माहिती फलकावर अध्यक्षांनी कुलूप लावल्याचं कारण लिहून ठेवलं होतं। शाळा बंद केलेली आहे। त्यांचं शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार होती की ते व्यवस्थित काम करत, पण तिथं पालक वर्ग पण जमलेला आहे मोठ्या प्रमाणात। त्यांनी सांगितलं की अशा कोणत्याही बाबी नाही आहेत, कर्मचारी वर्ग त्यांचं व्यवस्थित काम करतोय। तर पालकांच्या देखील व्यवस्थापनाबद्दल काही तक्रारी आहेत। शिक्षकांची पण इथं एक सविचार सभा घेण्यात आली। शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची त्यांच्या व्यवस्थापनाविषयी काही नाराजी काही असुविधा आहेत त्याच्या संदर्भात त्यांना लेखी निवेदनं सादर करायला सांगितले। त्याच्यानंतर उद्या अध्यापनाच्या दर्जाविषयी तपासणी करण्यात येईल आणि व्यवस्थापन जर दोषी आढळून आलेलंच आहे थोड्याफार प्रमाणात तर इथं प्रशासक बसवण्याचा प्रस्ताव त्वरित वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल। माझी मुलगी या शाळेत दुसरीमध्ये शिकते आहे। आज सकाळी तिला सोडायला आलो असता या शाळेला कुलूप लावलेलं आहे आणि महाशय मुख्याध्यापक त्यांना विचारलं शाळेला कुलूप का लावलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं चेअरमन साहेबांनी ते कुलूप लावलेलं आहे आणि ते शाळा हे खोलत नाही। तरी त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका, तुम्ही शाळा खोलून विद्यार्थ्यांना आत बसू द्या। त्यांनी ऐकलं नाही। ते म्हणे की माझी स्वतःची शाळा आहे, मी ठरवेन त्या शाळेचं काय करेल, मला पालकांनी समजण्याची गरज नाही। अशा प्रकारचे विविध वाद त्यांनी केले आहेत। आमची शिक्षकांविरोधात कुठलीही तक्रार नाही आहे, पण विद्यार्थ्यांचं होणारं नुकसानला चेअरमन जबाबदार आहेत। त्यांनी ताबडतोब या शाळेचे कुलूप खोलून आणि शाळेच्या इतर विद्यार्थ्यांच्या याच्यात कुठलीही ढवळाढवळ करू नये, अन्यथा पालक रस्त्यावरती येईल। शिक्षकांचं विद्यार्थ्यांच्या शिकवण्याकडे होणारं दुर्लक्ष आणि सफाई कामगारांचे देखील शाळेच्या परिसरातील सफाईकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शाळेच्या परिसरात प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलं असून याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणार असल्याचं सांगत या बाबीकडे संस्थेच्या बाकी सदस्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे। जोपर्यंत या गोष्टीकडे सदस्य लक्ष देत नाहीत तोपर्यंत शाळा बंद ठेवणंही उचित राहील, अशी सूचना अध्यक्षांनी लिहून ठेवलेली। विद्यार्थ्यांना व पालकांना पगार मिळाल्याने एकच गोंधळ उडाला। पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने गोंधळ मिटवण्यास मदत होऊन परिसरातील ताणतणाव देखील कमी झाला। धुळेहून उबेद कादरीची रिपोर्ट, इंडिया अब तक मराठीसाठी।